अशी काळाची चाहूल आली। अहो मित्रांनो, हीच होती ती फेरी बेटी, त्यांनी पूर्ण कुटुंब संपलं हो। ते 2 वर्षाचं बाळ, नाकातोंडात पाणी जाऊन तुझा मृत्यू झाला हो तडफडून। त्या बायकोने त्या नवऱ्याला आग्रह केला, चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ। आणि फिरणं का मित्रांनो गुन्हा आहे का? आपण फिरू शकत नाही का? आणि त्या फिरायचा अशा प्रकारे घात होईल त्या बायकोने नवऱ्याला सुद्धा माहित होतं। अहो त्या नवरा बायकोचं एकमेकांवर अफाट प्रेम होतं। बायकोने आग्रह केला नवऱ्याला, आपण कुठेतरी फिरायला जाऊ, म्हणून ते मुंबई दर्शनला फिरायला आले। आणि मुंबई दर्शन मध्ये आलं, तुम्हाला माहिती आहे तिथे लेणी किती फेमस आहे, लोक लेणी बघितल्याशिवाय घरी जात नाही। बायकोने आग्रह केला नवऱ्याला, चला आपण लेणी बघू। मग नवरा बोला, ठीक आहे चला, मी तुला लेणी दाखवतो। म्हणून ते फेरी बोटीमध्ये बसले। फेरी बोटीमध्ये बसून लेणी बघायला जात होते। तिथे स्पीड बोट आली आणि तो स्पीड बोटचा मालक काय केलं होतं काय माहित, त्याला एवढी मोठी फेरी बोट कशी काय दिसली नाही, त्यांनी टर्न नाही मारला, डायरेक्टली फेरी बोटीला उडत घेऊन गेला। त्यानंतर हे पूर्ण कुटुंब पाण्यामध्ये डुबलं। बायकोला पोहता येत नव्हते, ते बाळ सुद्धा पाण्यामध्ये पडलं होतं। नवऱ्याने बायकोला वाचवण्याचा प्रयत्न केला, लहान मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काय तो वाचू शकला नाही। तो त्यांना वाचवता तो सुद्धा डुबला आणि त्याचा मृत्यू झाला। अहो काय चुकी होती या परिवाराची? फिरणं हा गुन्हा आहे का मित्रांनो? काही दिवसापूर्वी तो एसटीचा अपघात, कित्येक जणांचा मृत्यू, आणि आता हा बोटीचा अपघात, त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू। म्हणजे आता साधारण माणूस रस्त्यावर निघणं सुद्धा गुन्हा झालाय। रस्त्यावर निघलो म्हणजे आपला मृत्यू पक्का आहे, अशा प्रकारे झालाय। सरकार काय करते सरकार? मी सरकारला प्रश्न करतो, सरकार फक्त जो मृत्यू झालाय त्या लोकांना पैसे देते। अहो सरकार पैसे दिल्याने एखाद्याचा प्राण परत येणार नाहीये आणि त्याच्याने परत सुख भेटणार नाहीये। पैसे देऊन काही नाही। तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन बनवा, जे कोणी असं करत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। कित्येक लोक एसटी ड्रायव्हर बघू दे, बोट फेरीवाला भेटू, कित्येक लोक नशा करून गाड्या चालवतात आणि त्यांना सूद नसतात आणि लोकांच्या अंगावर घेतात। असे जे बी नशा करतात अशा लोकांना कठोर कारवाई करा। अहो मित्रांनो, ते पूर्ण परिवार संपलं हो। काय चुकी होती? फक्त फिरणं हा गुन्हा झालेला का? ते लहान बाळ, ती बायको, तो नवरा, एका झटक्यात पूर्ण कुटुंब संपलं हो।